त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेली ईद उल अजहा सोमवारी दिनांक 17 जून रोजी बायपास नजीकच्या ईदगाह मैदानावर मुख्य नमाज अदा करून साजरी करण्यात आली. तसेच शहरातील विविध भागातील मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यात आली. रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुस्लिम नागरिकांनी नमाजासाठी सकाळी 8 वाजल्यापासूनच बायपास जवळील ईदगाह मैदानावर येण्यास सुरुवात केली व ईदगाह परिसरात सामूहिक नमाज सकाळी 9 वाजता अदा करण्यात आला. तत्पूर्वी शहरातील जामा मस्जिद, गवळीपुरा मस्जिद, अस्ताना मस्जिद, नगीना मस्जिद व शहरातील इतर मस्जिदांमध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरवर्षीप्रमाणे कश्यप बंधूंच्या वतीने वजू करण्यासाठी व पिण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ईदची नमाज काजी मोहम्मद इक्बाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. अतिशय उत्साहाच्या वातावरणात ईद साजरी करण्यात आली. या प्रसंगी शहर ए काझी रफिउल्लाह काझी यांनी उपस्थितांना कायद्याचं पालन करावं असा उपदेश केला. मुस्लिम बांधवांना ईदची शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी गटनेता ॲडव्होकेट फिरोज शेखुवाले, माजी सभापती सलीम गारवे, जाकीर शेख, अब्दुल एजाज, अब्दुल रशीद, जावेद्दीन शेख, सलीम प्यारेवाले, निसार खान, युनिस पहलेनवाला, चांद शहा, युसुफ मौलाना, पत्रकार हमीद शेख, आरिफ पोपटे, चांद मुन्नीवाले, उस्मान खान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजय श्रीवास, माजी उपाध्यक्ष मेहबूब रेघीवाले, पिंटू भाई, नज्जा भाई, भोजा पहलवान, मोहम्मद गारवे, खन्नू पटेल, विनोद नांदगवळी, विनोद करोसे, नदीम राज, ॲडव्होकेट सुभान खेतीवाले, कयूम जट्टावाले, रहिमान भाई नंदवाले, प्राचार्य सीपी शेखुवाले, प्राचार्य बदरुद्दीन कामनावाले, मोहम्मद शेखुवाले, शकील नौरंगाबादी, इस्माईल गावरे, रज्जाम खेतीवाले, आदिल शेखुवाले, हसन जानीवाले, राजू इगुले, सदीम काजी, समीर पठाण, मुजाहिद खान, नासिर भाई मच्छीवाले आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाळवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी अतिरिक्त पोलीस दल पाचारण करून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ईदच्या नमाजानंतर इमाम साहिब यांनी देशात शांतता व चांगल्या पावसासाठी ही प्रार्थना केली होती. जनमत लाईव्ह न्यूज साठी वाशिम मधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट.